नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेक अनुभव येतात, पण त्यातला सगळ्यात गूढ आणि खोल अनुभव म्हणजे नामस्मरण आपोआप वाढणे. कुठलाही संकल्प न करता, कुणी सांगितले नसतानाही स्वामींचे नाव मनात सतत यायला लागणे हा साधा योगायोग नसतो. हा स्वामींचा एक शांत पण ठाम इशारा असतो. हा त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि संरक्षणाचा इशारा असतो. नामस्मरण वाढणे म्हणजे केवळ जपाची संख्या वाढणे नाही, तर कधी मनामध्ये शांतपणे स्वामी स्वामी असे चालू राहते. कधी काम करतानाही आतून नाम सुरू असते, तर कधी झोपण्याआधी आपोआप डोळे मिटून नाम निघते. आपल्याला स्वतःलाच कळत नाही की हे कधी आणि कसे सुरू झाले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की नामस्मरण वाढणे हा कशाचा इशारा असतो. नामस्मरण आपोआप वाढणे म्हणजे अंतर्मन तयार झाल्याचा इशारा असतो. स्वामी कुणालाही अचानक ओझे देत नाहीत. जेव्हा आपले मन थोडेसे शुद्ध होते, अहंकार कमी होतो आणि स्वीकाराची तयारी निर्माण होते, तेव्हा नामस्मरण वाढू लागते. हा इशारा असतो की आता आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार आहोत. बाहेरच्या परिस्थितीमध्ये फारसा बदल दिसत नसला तरी आतल्या पातळीवर मोठे काम सुरू झालेले असते. नामस्मरण अचानक वाढते कारण ती अडचणींच्या आधीची सूचना असते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की आयुष्यामध्ये एखादा कठीण काळ येण्याआधी नामस्मरण अचानक वाढते. हे भीतीचे लक्षण नसते, तर संरक्षणाचे कवच आहे. स्वामी जणू सांगतच असतात की नाम धरून ठेवावे, कारण पुढे मोठी परीक्षा आहे. संकट जरी आले तरी स्वामी आपल्याला कोसळू देत नाही. स्वामींच्या नामामुळे प्रतिक्रिया कमी होते, संयम वाढतो आणि चुकीचे निर्णय टळतात. काही वेळा नामस्मरण मोठी परीक्षा येण्याआधीही आपोआप वाढते. ही परीक्षा दुःखाचीच असेल असे नाही, कधी ती सुखाची, यशाची, प्रतिष्ठेची सुद्धा असते. सुखामध्ये माणूस विसरून जातो, म्हणून स्वामी आधीच आपल्या मनाला त्यांच्या नामामध्ये गुंतवतात, जेणेकरून आपण डगमगू नये. नामस्मरण आपोआप वाढणे म्हणजे बाह्य गोष्टींपासून अंतर वाढण्याचा संकेतच असतो. नामस्मरण वाढले की काही गोष्टी आपोआप कमी होतात, जसे की अनावश्यक बोलणे, वाद, नकारात्मक विचार, सततची तुलना. पूर्वी जेव्हा नाम घेतले जात होते तेव्हा हे मिळावे, ते व्हावे अशा अपेक्षा होत्या, पण नामस्मरण वाढल्यावर अपेक्षा हळूहळू कमी होऊ लागतात. नाम हे मागण्यासाठी नसून स्वामींशी जोडून राहण्यासाठी आहे, ही जाणीव मनात येते. नामस्मरण अचानक वाढणे म्हणजे आपण एकटे नाही याची स्वामी आपल्याला जाणीव करून देत असतात. हा इशारा असतो की स्वामींची कृपा आपल्यावर सुरू झालेली आहे. स्वामींची कृपा नेहमी चमत्कारातच दिसते असे नाही, अनेकदा ती मनाच्या शांततेतही दिसते. नामस्मरण वाढले की मन शांत राहते, निर्णय स्पष्ट होतात आणि छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहज जुळून येतात. नामस्मरण वाढणे म्हणजे संरक्षण कवच तयार होत असल्याचा इशारा असतो. काही वेळेला नामस्मरण वाढत असताना आजूबाजूला नकारात्मक गोष्टी, नकारात्मक लोक आणि विचार असतात, पण त्यांचा फारसा परिणाम होत नाही, कारण नामस्मरण हे संरक्षण कवच बनते. स्वामी आपल्याला आधीच कवच देतात, कारण काही संघर्ष हे टळणारे नसतात, पण आपल्याला तोडणारेही नसतात. हा इशारा असतो की आपण घाबरू नये, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. नामस्मरण आपोआप वाढणे म्हणजे अहंकार नष्ट होऊ लागल्याचा संकेत असतो. जसे नाम वाढते तसे मीपणा कमी होतो. मी साधना केली, मी इतका मोठा भक्त आहे, हे विचार मागे पडतात. कौतुक मिळाले नाही तरी चालते, अपमान झाला तरी फारसा त्रास होत नाही. हा फार मोठा इशारा असतो की आपण शरणागतीच्या दिशेने चाललो आहोत. स्वामी आपल्याला संकेत देऊन रिकामे करत असतात, कारण रिकामेच पात्र स्वामींच्या कृपेने भरू शकते. नामस्मरण वाढणे म्हणजे श्रद्धा खोल होत असल्याचा संकेत असतो. जेव्हा श्रद्धा खोल होते तेव्हा मनातील प्रश्न आपोआप कमी होतात. कधी होईल, कसे, का यांचे ओझे राहत नाही. उत्तर मिळाले नाही तरी मन अस्वस्थ होत नाही. नामस्मरण सहज आणि शांतपणे चालू राहते. परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, मनात तक्रार नसते. अपेक्षा कमी होतात आणि स्वीकार वाढतो. आपण स्वामींकडे सतत काही मागण्याऐवजी त्यांच्यावर सोपवायला शिकतो, आणि ही अवस्था म्हणजे श्रद्धेची परिपक्वता असते. जेव्हा आपले नामस्मरण वाढते तेव्हा आपण काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अशा वेळेला नाम थांबवू नये, अहंकार येऊ देऊ नये, अनुभव सांगण्याची घाई करू नये, संयम आणि नम्रता ठेवावी. नामस्मरण वाढणे हा योगायोग नसतो, तर स्वामींचा एक अत्यंत प्रेमळ इशारा आहे. यावरून समजावे की आपण योग्य दिशेने चाललो आहोत. अशा वेळेला नामस्मरण थांबवू नये, त्यामध्ये अहंकार आणू नये. माझ्यावर स्वामींची जास्त कृपा आहे, मी भक्तिमार्गामध्ये फार पुढे पोचलो आहे असे समजू नये. फक्त नम्रपणे, शांतपणे आणि विश्वासाने नाम धरून ठेवावे, कारण जेव्हा स्वामी नाम ओठांवर आणतात तेव्हा ते आपल्याला फक्त जप देत नाहीत, ते स्वतःची उपस्थिती देत असतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण वाढणे हे आपल्यामुळे होत नाही, तर तो परिणाम असतो स्वामींच्या हस्तक्षेपाचा. म्हणूनच अशा वेळेला अहंकार न करता संपूर्ण शरणागतीने स्वामींचे नामस्मरण करत राहावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की नामस्मरण वाढणे हा कशाचा इशारा असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.